नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या एका खूपच प्रतिष्ठित व्यावसायिक सन्मानाबद्दल. तो म्हणजे महाब्रँड 2026. आता हा फक्त एक अवॉर्ड सोहळा नाहीये, तर हा महाराष्ट्रातल्या उद्योजकीय कौशल्याचा आणि लोकप्रिय ब्रँड्सचा एक मोठा जल्लोष आहे. कधी विचार केलाय असा कुठला ब्रँड आहे ज्यावर आपण अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतो? कदाचित त्याची क्वालिटी असेल, त्याची सर्व्हिस असेल, किंवा मग त्याच्याशी एक वेगळंच नातं जुळलेलं असेल, नाही का? प्रत्येकाचा एक ना एक आवडता ब्रँड असतोच. पण गंमत अशी आहे की महाब्रँड 2026 मध्ये ना एक खूपच वेगळी गोष्ट घडली. इथे सर्वोत्तम ब्रँड निवडण्याची ताकद थेट आपल्यासारख्या ग्राहकांच्याच हातात दिली होती आणि म्हणूनच हा सोहळा इतरांपेक्षा खूप खास ठरतो. चला तर मग या मोठ्या सोहळ्याविषयी आणखी जाणून घेऊया. म्हणजे बघा, हा कार्यक्रम फक्त पुरस्कार देण्यासाठी नव्हता, तर हा एक उत्सव होता. कशाचा? तर विश्वासाचा, काहीतरी नवीन करण्याच्या वृत्तीचा, ज्याला आपण इनोव्हेशन म्हणतो, आणि अर्थातच उत्तम ग्राहक सेवेचा. या 3 गोष्टींना इथे सन्मानित करण्यात आलं. पण मग हे सर्वोत्तम ब्रँड निवडले कसे गेले असतील, नाही का? यामागे खूपच इंटरेस्टिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शक प्रक्रिया होती. यावर्षी ना सिंगल क्लिक वोटिंग सिस्टम वापरली गेली. म्हणजे काय, तर लोकांना व्हॉट्सअपवर एक लिंक यायची, त्यावर क्लिक करायचं, आपले आवडते ब्रँड निवडायचे आणि झालं, मत सबमिट. एकदम सोपं. आणि ही जी मतदानाची प्रक्रिया होती ना, ती तब्बल 7 दिवस चालू होती. का? तर जास्तीत जास्त लोकांना यात सहभागी होता यावं, आपलं मत नोंदवता यावं. आणि हे सगळं मतदान अर्थसंख्येच्या ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनलवरून झालं. त्यामुळे झालं काय की संपूर्ण प्रक्रियेत एक विश्वासार्हता आणि पारदर्शकता राहिली. चला, आता त्या क्षणाकडे वळूया, ज्याची आपण सगळेच वाट पाहत आहोत. पाहूया तरी, ग्राहकांनी कुणाकुणाला पसंती दिली आणि कोण ठरले 2026चे मानकरी. तर बघा, मोस्ट पॉप्युलर ब्रँडमध्ये आहेत विको आणि पितांबरी सारखी नावं, जी आपल्या घरातलीच झाली आहेत. वर्षानुवर्षांचा विश्वास आहे हा. मग मोस्ट इनोव्हेटिव्हमध्ये MEPL सारख्या कंपन्या आहेत, ज्यांनी काहीतरी हटके करून दाखवलंय. आणि बेस्ट कस्टमर सर्व्हिसमध्ये फिनशॅक आणि वास्तू रविराज यांनी तर ग्राहकांची मनच जिंकली आहेत. एवढंच नाही, तर काही खास ब्रँड्सना त्यांच्या कामासाठी विशेष आयकॉनिक ब्रँड पुरस्कार देऊन ही गौरवण्यात आलं. या खास पुरस्कारांमध्ये कोणाचा समावेश होता? तर यास्ट कन्सल्टंट होते, डोंबिवलीचं आपलं चौगुले विद्यालय होतं. इतकंच नाही, तर स्मिताज सिलेक्शन स्वामिनीला एक आयकॉनिक स्टार्टअप म्हणून आणि शिव सायन्स क्लासेसला आयकॉनिक सायन्स कोचिंग ब्रँड म्हणून सन्मानित करण्यात आलं. हा सोहळा फक्त पुरस्कार देऊन थांबला नाही. इथे आलेल्या मोठ्या लोकांनी, अनुभवी लोकांनी, नवीन उद्योजकांसाठी काही मोलाचे सल्ले दिले, जे खरंच यशाचा कानमंत्र ठरू शकतात. श्री प्रदीप लोखंडे, जे रुरल रिलेशन्सचे संस्थापक आहेत, त्यांनी एक खूप बेसिक पण तितकीच महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, ब्रँड काही एका रात्रीत बनत नाही. त्यासाठी लागतो तो सातत्यपूर्ण प्रयत्न आणि भरपूर संयम. हा सल्ला खरंच प्रत्येक नवीन उद्योजकाने लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यानंतर श्री एग्नेलो राजेश अथायडे यांनी मराठी उद्योजकांना एक प्रकारे आवाहनच केलं. ते म्हणाले की आता स्थानिक पातळीवर यश मिळवून झालं, आता आपले ब्रँड आपल्याला ग्लोबल लेव्हलवर म्हणजे जागतिक स्तरावर न्यायचे आहेत. किती मोठं स्वप्न आहे हे. डॉक्टर अमित बागवे यांनी तर थेट भविष्याची गोष्ट केली. त्यांनी सांगितलं की आजच्या जगात तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIला दुर्लक्षून पुढे जाऊच शकत नाही. टेक्नॉलॉजीला आपलंसं केलंच पाहिजे. यासोबतच डॉक्टर अविनाश फडके यांनी कायदेशीर गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे सांगितलं. श्री दीपक शर्मा यांनी लहान उद्योगांमध्ये आर्थिक शिस्तीचं महत्त्व पटवून दिलं आणि सौ गीतांजली शेळके यांनी खास महिला उद्योजकांसाठीच्या कर्जयोजना आहेत त्याबद्दल माहिती दिली. आता या सगळ्याच्या मुळाशी जाऊया. हा जो महाब्रँड उपक्रम आहे, यामागे एक खूप मोठं ध्येय आहे. ह्या उपक्रमाचे 2 मुख्य हेतू आहेत. पहिला, आपल्या मराठी उद्योजकांना ग्लोबल ओळख मिळवण्यासाठी मदत करणे, आणि दुसरा, ग्राहकांच्या मतानेच ब्रँड निवडण्याची एक पारदर्शक लोकशाही पद्धत तयार करणे. 2017मध्ये या प्रवासाची सुरुवात झाली होती आणि आज बघा 2026मध्ये हा उपक्रम आपल्या जागतिक ध्येयाच्या दिशेने किती यशस्वीपणे वाटचाल करतोय. मराठी उद्योजकांसाठी हा खरंच एक मोठा मैलाचा दगड आहे. आणि जाता जाता एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडेल, महाराष्ट्राचा पुढचा ग्लोबल ब्रँड कोणता असेल? याचं उत्तर अर्थातच भविष्यात आहे, पण ते घडवण्याची ताकद आजच्या आपल्या उद्योजकांमध्येच आहे.